त्याच्या सुधारणा होईल. शिक्षणात नोकरीत तर आपण आता ताकदीनं राहत, शिक्षण तर घ्याच. ही माहीत डबल बोलतो का? रिकॉर्ड करावं. पुन्हा बोललो डबल ते शब्द बाहेर फेकी तोही उदरी राहणार नाही. नीट आवाज देव, त्याचं टेन्शन घेऊ नको. आणि हात लावले तुम्ही लय उधार देऊ नका, नाही तर लय अवघड होईल बरं. आणि रोग गिरक जा. सगळ्या राजकारणी मराठ्यांनी इथं बसलेले नुसतं ध्यानात जरी घेतलं याची जेवायला जायचं तरी त्यांचा मरणाचा धंदा चालत. मरणाचा धंदा चालत बंदच नाही पडणार. फक्त जाताना उधार ठेवून देऊ नका. तुमचा तेवढा धक्का असतो निवडणुकीच्या काळात. जाय त्या धाब्यावर मेलं, धाब्यावर मेलं, तुम्ही सापडत नाही त्याला. असं काय करू नका, कारण ते काय बिचारा तुमच्या मागे हिंडू शकत नाही. तुम्हाला 50 लोक पाठवायचे तर आधीच गरीबाचं पोरग व्यवसाय करताय म्हणून आधीच पैसे पाठवायचा. मग त्याच्याकडे उतरी जायचे नाही, नुसतं मग त्याच्याकडे व्हायची यादी. एक जण यादी वसूल करायला आणि एक जण पेट्रोल घालून थकला. असं नको व्हायला. कारखान्याचे उसाचे पैसे राहिल्यासारखे आमच्याकडे कारखाना आहे, लोक रोज माझ्याकडे येते. आता का मा कारखाना आहे का काय, यांनी आधी ऊस देऊन बसले, त्याला ते उसावरच गेलं पळून कारखान्यावर. आता त्या साखर आयुक्ताला त्याला सांगून काहीतरी कुठाना करावं लागेल. गुळावाले करायचे, साखरेवाले येत असले तर गुळावाले येत असले काय दोन्ही झाडायचे नाही. ते खाणार बोलत येते कुतू 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 कुतू, गुळावाला आणि साखरेवाला.